नमस्कार, आपल्या चॅनलवरती तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे रव्याचा मस्त असा उपमा, पौष्टिक मस्त खाण्यासाठी। रवा 1 वाटी रवा घेतला आहे आपण, कढईमध्ये तेल टाकून घेतले। तेल तापल्यानंतर आपल्याला 1 वाटी रवा टाकून घ्यायचा आहे। रवा मस्त असा भाजून घ्यायचा आहे खमंग होईपर्यंत। खूप जास्त प्रमाणात असा आपल्याला काळसर असा लाल जास्त नाही करायचा आहे। मस्त असा खमंग असा रवा भाजून घेतला आहे। एका प्लेटमध्ये आपण आता रवा काढून घेणार आहे। रवा काढून घेतल्यानंतर गॅसवरती आपण तवा ठेवणार आहे। 1 पळी तेल टाकून घेतलं आहे। तेल तापल्यानंतर आपल्याला शेंगदाणे मस्त तेलामध्ये भाजून घ्यायचे आहेत। चांगले असे लालसर शेंगदाणे भाजून झालेत, आता आपल्याला काढून घ्यायचे आहेत। त्याच कढईमध्ये आपल्याला आता 1 चम्मच आपण हरभरा डाळ टाकून घेतली आणि 1 चम्मच उडद डाळ, साल नसलेली उडद डाळ टाकून घेतली आणि मोहरी टाकून घेतली। सर्व मीडियम गॅसवरती आपल्याला भाजून घ्यायचं आहे। डाळी मस्त छान भाजून झाल्यानंतर आपण कढीपत्ता टाकून घेतलाय। सर्व तेलामध्ये परतून झाले। आता कांदा टाकून आपल्याला कांदा मस्त होऊ द्यायचा आहे। कट केलेले आपण गाजर टाकून घेतले, हिरवे मस्त वाटाणे टाकून घेतले। सर्व आपल्याला परतून घ्यायचं आहे। 1-2 मिनिट परतून घ्यायचं आहे। साईडला आपण मस्त गरम पाणी ठेवलं आहे। मिरची टाकून घेतली कट केलेली। गरम पाणी आपण टाकून घेतलं। 1 वाटी रवा तर 3 वाटी मी गरम पाणी टाकलंय। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। छान असं पाणी तापल्यानंतर उकळी आल्यानंतर आपल्याला थोडा थोडा करत रवा टाकून असा पूर्ण मिक्स करून घ्यायचा आहे। थोडा थोडा टाकल्यामुळे आणि मिक्स केल्यामुळे आपला जो रवा आहे तो घट्ट म्हणजे असा गाठ्या त्याच्या होणार नाहीत, मस्त असं सॉफ्ट होईल। थोडा थोडा करत आपल्याला रवा टाकून घ्यायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा, छान असा रवा मिक्स होऊन किती छान असा फुललेला आहे। सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि 2-3 मिनिटांसाठी झाकण ठेवून वाफवून घ्यायचं आहे। छान आपला रवा असा तयार झालेला आहे। जे तळून घेतलेले शेंगदाणे होते ते वरतून टाकून घ्यायचे आहेत आणि सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने तुम्ही खूप छान असा रवा उपमा आहे तो तयार होतो आणि चवीला खूप चविष्ट लागतो। वाटाणे आणि गाजर मस्त कापून टाकले, लहान मुले पण आवडीने खातात। खूप छान असा बनतो। तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब